आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई अगं पण तुला नाही कळणार. आजपर्यंत मला विक्रांतची काळजी होती, आता ती काळजी मिटली. तू बोलतेस पण तुझ्या मनात आता काय चालू आहे मी समजू शकतो. गौरव, आता माझ्यापेक्षा विक्रांतचं माझ्यातून बाहेर पडणं जास्त महत्वाचं आहे. आणि मला माहितीये काव्य योग्य तोच निर्णय घे. हे बघ, हे एक्सेप्ट करणं कठीण आहे पण अजून एकदा विचार कर ना प्लीज. यात विचार करण्यासारखं काही नाहीये गौरव. बऱ्याच वेळा मन मारून जगावं लागतं आणि मीही तेच करणार आहे. ताई मला माहितीये की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडत, पण ही गोष्ट तुझ्या हातात आहे. म्हणूनच हा निर्णय घेतलाय मी. गौरव, एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. आणि ह्यालाच तर आयुष्य म्हणतात ना. कळतंय का मी काय म्हणतेय? आणि घरी काय सांगायचं माहितीये ना. हो, आपण माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो. तू त्याला सांभाळू शकतेस, समजून घेऊ शकतेस. विक्रांतला सांभाळ. मी प्रयत्न नक्की करेन. काव्य, अजून एक गोष्ट करशील माझ्यासाठी? बोल ना. तू विक्रांतशी लग्न कर. गिरिजाच्या मनात काय आहे हे कळलंय मला विक्रांत. पण कसं सांगू तुला? काय ती एवढी चांगली? शब्दात अडकवलंय रे तिने मला. तुझी गिरिजा वाईट नाहीये रे. कसं सांगू तुला, कळत नाहीये मला. विक्रांत, तुला गिरिजासारखी निस्वार्थी प्रेम करणारी मुलगी कुठेच नाही मिळणार. आय रिअली फील प्राऊड अबाउट हर. कोणी नाही करत रे असं. इतकं सोपं नाहीये ते. तुझ्या सुखासाठी तिने स्वतःच्या सुखाचा त्याग केलाय विक्रांत. तुला नाही माहित गिरिजा तुझ्यासाठी काय करायला निघालीये. काव्या, एवढं स्वस्थ काय? असं काय सांगितलं असेल हिला गिरिजाने? आई हो, गोळ्या राहिल्या होत्या. अरे देवा, बरं झालं तुला आठवलं. आजी, माझं एक काम करशील? काय ग? हे ग्रीटिंग हर्षदातून देशील? तिला सांग मी बनवलंय. खूप छान आहे ग, देते ना. काय ग? हा गोड गोड पापा पण द्या. देते, हा देते. आई, मी रेडी आहे. हा, निघूया. बाय कुठे? आई, काय ग, कुठे निघालीस तू? अगं बोलले होते ना तुला, कदाचित हर्षुबाईकडे जावं लागेल. तर विघ्नेश रावांचा फोन आला होता, ताबडतोब निघावं लागेल मला. का, काय झालं? काही सिरियस आहे का? नाही नाही, तसं काही नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना हर्षुबाई किती घाबरते. म्हणून विघ्नेशराव बोलले की तुम्ही या. बरं, पैसे आहेत का? हा, पैसे आहेत ना. सावकाश जा आणि काळजी घे स्वतःची. हा, तू पण काळजी घे आणि फोन करा मला. बाय. अजून एक करशील माझ्यासाठी?
बोल ना, उद्या प्राचीबाईला घेऊन डॉक्टरकडे जा हा? डॉक्टरांकडे का? तुझ्यासाठीच जायचंय, माझ्यासाठी. हो ताई, तुमच्यासाठी सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेतली आहे. सायकोलॉजिस्ट? कशाला? काय विचारतीये मी? कोणाचं डोकं आहे हे? नाही, ती काय नाही बोलली, मीच बोलले गो. तू? अगं आई, पण कशासाठी? शांत व्हावीस म्हणून. बाय, त्यांना एकदा भेट, तुझ्या मनावरचा ताण जरा हलका होईल गो. तुम्ही मला काय करायला सांगताय, कळतंय का तुम्हाला? बाय अगो, तुझ्या भल्यासाठीच सांगतोय तुला. मी कुठेही जाणार नाहीये. काय अगो? आई प्लीज, मी माझं स्वतःला सावरेन. मला कोणाचीही गरज नाहीये. ओके बाय अगो, ऐकून तरी घे ना माझं. आई, काय ऐकून घेऊ मी? तू कोणाचं तरी ऐकून मला काही करायला सांगतेस. असं कसं करेन मी? आई आहे मी तुझी, तुझ्या वाईटाचा विचार करेन कधी? आई, त्यात काहीही वाईट नाहीये, पण मला त्याची गरज नाहीये. असं कसं बोलते बाय? ताई, तुला ना रिलॅक्स होण्याची गरज आहे. काउन्सिलर कडे जाशील तर तुझं मन मोकळं होईल, तुला बरं वाटेल अगं. बाय, आमची काय जबरदस्ती नाही, पण आम्हाला खरंच असं वाटतं तू त्यांना एकदा भेटायला पाहिजे. मला या विषयावर बोलायचं नाहीये. बाय हे बघ आई, तुम्ही प्रवासाला निघालात ना, निघताना वाद नको प्लीज. आई प्लीज, तिला तिचं ठरवू दे. आणि मी ठीक आहे, माझी काळजी करू नका. बर. मी रिक्षा घेऊन येतो. आजी, हे पण हर्षदात तुला दे, विसरलीच होती. देते हा. येते हा बाय. काळजी घे, स्वतःची पण आणि हर्षदाची पण. आणि काही लागलं तर कळवा. तू पण स्वतःची काळजी घे हा. येते मी. चला, येतो हा मी. बाय आजी.